नमस्कार विद्यार्थी मित्रो, ह्या चॅप्टर मधला एपी मधला लास्ट पॉइंट बघायचा आहे ऍप्लिकेशन ऑफ एपी. तुम्हाला माहिती आहे आपण दोन फॉर्म्युले बघितले, tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d आणि दुसरा बघितला sn इक्वल टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून काही आपल्याला वर्ड प्रॉब्लेम बघायचे. त्यातला पहिला वर्ड प्रॉब्लेम आज बघूत आपण. मी रीड करतो, टेक्स्टबुक जवळ राहू द्या, तुम्ही ते लिहित चला, मी वाचतो. ते सिंपल आहे, कळायला पाहिजे काय करायचं नेमकं. नाही तर ते ऍप्लिकेशन काय कुठं ऑन द 1 जानेवारी 2016. वा, कोणतं इयर आहे? 2016 इयर आहे, लक्षात घ्या. 2016 मुद्दाम हे 1 जानेवारी Sanika decide to save RS10, RS11, RS10, RS11 on second day, RS12 on third day. If he decide to save like this on 31st December 2016, what would be her total saving? 1 जानेवारीला तिने चांगला संकल्प केला सेव्हिंग करण्याचा, पैसे बचत करण्याचा, आणि 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत तिने पैसे सेव्हिंग करण्याचा निश्चित केला. पण तिने एक गोष्ट केली, 1 जानेवारीला तिने किती पैसे सेव्ह केले तर 10 रुपीज. 2 जानेवारीला किती केले 11. 3 जानेवारीला किती वाढवत चालली, लक्षात घ्या किती रुपयाने वाढवली. पुन्हा पुढे 12 रुपीज, पुन्हा 13. दररोज 1 रुपया वाढवीत चालली ती. करेक्ट. हिअर सिक्वेन्स इज गिवन, सिक्वेन्स इज असं म्हणता येईल. हिअर गिवन एपी इज, ती एपीच आहे. गिवन एपी इज दिस इज एपी आहे. काय असेल मग 10, RS10, RS11, RS12, RS13 अप टू 100. असे दररोज 1 रुपया ती वाढवत चालली, लक्षात घ्या. मग हे किती तिचं तर विचारलंय काय तुम्हाला, एकूण सेव्हिंग विचारली, म्हणजे तिने किती दिवस सेव्हिंग केली असन हे लक्षात घ्या. 1 वर्षामध्ये लीप इयर असन, कारण 2016 आलंय. मग इथं अजून लिहायचं इयर 2000 किंवा 216 या 2000 इज लीप इयर. आणि लीप इयर मध्ये किती डेज असतात देर, आणि मग त्याच्यामध्ये नंबर किती देणे, इयर 366. 29 दिवस असतात. तुम्हाला माहिती आहे लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, त्याच्यामुळे 365 असतात. पण लीप इयर मुळे त्या वर्षात किती येते, किती दिवस येते 366 डेज येतील, लक्षात घ्या. म्हणजे ते किती 366 दिवस तिने पैसे भरलेत, लक्षात घ्या, बँकेत. आणि दररोज ती इन्स्टॉल वाढत होते. मग एन माहिती आहे तुम्हाला, 366 दिवस तिने पैसे भरले. ए माहिती आहे तुम्हाला 10 असन, बी माहिती आहे फरक, आणि मग तुम्हाला काय काढायचंय S366 हाऊ मच. 366 दिवसात तिने एकूण किती पैसे भरले आपल्याला काढता येतात, मोजत बसायचे नाही. 10 रुपये 11 रुपये असं नाही. आणि मग आता तुम्हाला सगळं माहित आहे, एसएन चा फॉर्म्युला वापरा. एसएन इक्वल टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. यस 366 का घेतलं कळालं का, हे लीप इयर आहे का 2016 आहे. 1 वर्षभर पैसे भरले, पण तिची एक आयडिया काय, दररोज 1 रुपया वाढवायचा. म्हणजे कॉमन डिफरन्स किती आहे 1. कॉमन डिफरन्स 1 आहे. आणि मग n किती आहे 366 अपॉन 2. 2 इंटू a कोण आहे 10 प्लस 366 मायनस 1 ही इज 1. ओके, सिंपल प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम समजलं की सिंपल आहे. मग यस 366 इक्वल टू याची बे 16 बेत्रिक 6 183. याचं मल्टिप्लिकेशन करा 20 प्लस 365. ओके, yes 366 equal to 183
65 75 आणि 85 किती होईल मग इंटू 385. त्याचं मल्टिप्लिकेशन बघा किती येत आहे 70,455. 70,455 लक्षात घ्या. आणि म्हणून तिने किती एकूण तिचे पैसे जमा झाले 1 वर्षानंतर काढू शकतात, 2 मिनिटात काढता येईल. आणि मग पूर्ण आन्सर लिहून टाका काय टोटल सेविंग इक्वल टू टोटल सेविंग ऑफ कोणाची सानिका in year 2000 किती 2060 इक्वल टू RS लिहा 70,455. इतकं सिंपल आहे. सम विचारले लक्षात घ्या. ओके 3 मार्काला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच असाच क्वेश्चन ह्या वर्षी आउट ऑफ टेक्स्ट विचारला होता 4 मार्काला. तो सुद्धा मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला. याच्यावरच आत्ता एक्झाम झाली, 10वीचे रिझल्ट लागले. आता तुम्ही बघितलेच आपल्या क्लासेसचे 81 विद्यार्थ्यांनी 90च्या अबव घेतले आणि 3 विद्यार्थी 100% घेतले विद्यार्थी. रेकॉर्ड झाले आपलं. आणि आता तुम्ही रेकॉर्ड अजून मोडायचं, रेकॉर्ड मोडलं पाहिजे. 100 विद्यार्थी पुढच्या वर्षी आपल्या क्लासेसचे झाले पाहिजे किंवा ते सुद्धा मोडलं पाहिजे. आणि तसे विद्यार्थी आपल्याकडे आहेत म्हणून अभ्यास करायचा आहे. 1-2 दिवस जरा रिझल्ट मध्ये गेले तर व्हिडिओ कमी पडले नव्हते, आपण टाकत होतो. त्याची चिंता करू नका. व्हिडिओ कधी पडते काय पडते काय अडचणी असतात. ओके दुसरा एक बघू. दुसरा प्रॉब्लेम आहे, नीट रीड करतो मी, तो तुम्ही नीट रीड करत चला. सिंपल आहे. बहुत काय दिलेले. अशाच पद्धतीचा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये आता आउट ऑफ टेक्स्ट विचारला होता. बरेच जण चुकले. ती चूक कुठं झाली ते सांगतो मी आता तुम्हाला. आपण नीट फक्त आउट ऑफ टेक्स्ट होता, फक्त थोडा बदल होता. तो प्रॉब्लेम कोणता होता मी सांगणार आहे पुन्हा. हाच होता, फक्त नाव बदलून होतं. लक्षात घ्या. A man borrow 8,000 and agree to repay with the total interest of Rs 1,360 in 12-month installment. Each installment being less than preceding on 1 by 40. Find the amount of first and last installment. एका माणसाने किती अमाउंट घेतली, किती घेतले, प्रिन्सिपल किती होतं त्याचं P इक्वल टू RS 8,000 आणि इंटरेस्ट किती दिला त्यांनी त्याच्यावर RS 1,360 आणि म्हणून त्याला पूर्ण अमाऊंट किती भरावी लागली P प्लस I म्हणतात. नुसते तेवढेच पैसे बँकेकडून घेतले भरता येतील का 1,360. ओके आणि मग त्याची टोटल करताना 8,000 प्लस 1,360 जर केली तर ती 9,360 आले. किती रुपये त्याला बँकेत भरायचे होते 9,360. पण ते इन्स्टॉलमेंटने भरायचे होते. लक्षात लगेच नाही. किंवा एखादी वस्तू आपण दुकानात घेतो, प्रत्येक इन्स्टॉलमेंट आपला ठरलेला असतो. 1,000 रुपये दर महिन्याला देऊ दे एखादी वस्तू येईल तशी. इथं मात्र कंडिशन काय होती, एन किती होता मग हिअर एन इक्वल टू 12 आहे. लक्षात घ्या काय. आणि डी किती असेल बघा. पुढचा इन्स्टॉलमेंट नीट पुन्हा रीड करतो बघा. इन 12 month installment each installment being less than preceding on by 40. मागच्या पेक्षा 40 रुपये कमी भरायचे. फॉर एक्झाम्पल पहिल्या हप्त्यात जर तिने 1,000 रुपये भरले तर दुसऱ्या हप्त्यात त्याला किती भरायचे 960 भरायचे. तिसऱ्या हप्त्यात किती भरायचे 920. नंतर किती भरायचे 880. कमी असे 12 हप्त्यात त्याला परतफेड करायची. केवढ्याची करायची ती, फक्त 8,000 ची करायची का नाही, 8,000 प्लस इंटरेस्ट 9,360 रुपयाची करायची. लक्षात घ्या. आणि मग S12 सुद्धा माहिती आहे. डी किती असेल इथं बरेच जण चुकतात, -40 पाहिजे. लक्षात घ्या. दिस इज एक्झाम्पल ऑफ एपी.
कारण की आपण याच्यातून ही टर्म नंबर 1 आहे, पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता असं जर गृहीत धरला की फॉर एक्झाम्पल धरीत राहिले तर याच्यातला फरक किती असणार आहे, याच्यातून हे मायनस करायचे म्हणून -40 होईल. आपण 40 करतो. असंच झालं आत्ताच्या एक्झाम्पल, फक्त नाव बदलून होतं आणि मग आपण चुका केलेल्या आहेत. विद्यार्थी फक्त 40 करतात, गडबड असते, एक्झाम असते, टेन्शन असतं आणि 40 केल्यामुळे 4 मार्क गेले. 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारला होता आता प्रश्न. मग -40 पहिले लक्षात घ्या, कारण की T2 - T1 होत असतो, कमी आहे. याच्यातून हा वाटा करतो आणि मग S12 माहिती आहे तुम्हाला किती S12 एकूण त्याला किती भरायचे 9360. फर्स्ट इन्स्टॉलमेंट विचारलाय तुम्हाला A इक्वल टू हाऊ मच अँड TN किंवा L म्हणा इज हाऊ मच. TN मीन्स लास्ट इन्स्टॉलमेंट. चालतंय. मग SL चा फॉर्म्युला वापरा n/2 2a प्लस n - 1 इंटू d. S12 किती हप्ते 12 12/2 2 इंटू a प्लस n 12 - 1 d ब्रॅकेट मध्ये टाका -40 ब्रॅकेट क्लोज. S12 इक्वल टू बे सोडून 12 6 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 11 इंटू -40 ब्रॅकेट क्लोज. S12 इक्वल टू 6. S12 माहिती आहे तुम्हाला, लिहून टाका आपल्याला किती 9360 करेक्ट. आणि इथं लिहिलं तरी चाललं असतं, 6 ने डिवाइड केलं एक स्टेप कमी होती तुमची की इथं S12 माहिती आहे 9360 आणि हे 6 इकडे घेते डिवाइडेड बाय 6. ओके. हे बे 12 6 इकडे गुणिले भागी झाली. S12 ची किंमत आहे माहिती आहे ती ठेवली मी. कसं आलं लक्षात 2a प्लस काय होईल मग 6 1 6 6 1 6 किती राहिले खाली 3 6 पंचे 30 3 राहिले 6 7 36 0 बरोबर आहे का चेक करा. 6 1 6 3 राहिले 6 पंचे 30 3 राहिले 6 7 36 0. 1560 इक्वल टू 2a मायनस 11 चौक 44 440. पुन्हा एक चेक करा. बेस एकूण 12 S12 ची व्हॅल्यू पुटअप केली मी 9360 6 इकडे गुणवले होते, इकडे नंतर भागिले झाले आणि 2a आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं 11 चौक 44. आता त्याला इकडे ट्रान्सफर करा. 1560 प्लस 440 इक्वल टू 2a किती होईल बघा 0 6 4 10 5 4 9 1 10 आणि 2000 होते का बघा ते करेक्ट 2000 होईल. 0 6 4 10 चला 1 5 5 10 2 इक्वल टू 2. 2000 अपॉन 2 इक्वल टू a इक्वल टू 1000. हे मीन्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आता लास्ट इन्स्टॉलमेंट काढण्यासाठी तुम्हाला दोन सूत्र आहेत. TN चं चालतंय, SN चं चालतंय. TN चं वापरलं तरी चालतं. नाव TN इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू t. T12 इक्वल टू 12व्या नंबर लास्ट इन्स्टॉलमेंट कोणता आहे 12वा. T12 काढायचा आहे, 12वा इन्स्टॉलमेंट काढायचा आहे तुम्हाला. लास्ट इन्स्टॉलमेंट आहे TN 12वा. a किती 1000 n 12 मायनस 1 d निगेटिव्ह 40. T12 म्हणजे टर्म नंबर 12 काढायची तुम्हाला आणि टर्म नंबर 12 म्हणजे कोणता आहे लास्ट तुमचा इन्स्टॉलमेंट आहे लक्षात घ्या. 1000 प्लस 11 इंटू मायनस 40. T12 इक्वल टू 1000 मायनस 440 आणि T12 इक्वल टू किती होईल मग ते 1440 जर गेले 500 किती 60. ओके. लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल 560. आन्सर लिहून टाका फर्स्ट इन्स्टॉलमेंट. त्याचा आन्सर लिहून टाका फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आला इक्वल टू RS 1000 and last installment इक्वल टू RS 560. बरोबर आहे का बघा त्याची बेरीज
असाच प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारला होता, गडबड होऊ द्यायची नाही. खाली आन्सर लिहा तेवढं. हे समजलंय का बघा, हे समजण्यासाठी घेतलं होतं मी, तुझे आवश्यकता नाही. ओके. क्वेश्चन नंबर 3 खूप सिंपल आहे, बघूत आपण. सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. सचिनने काय केले, पैसे नॅशनल NSC नॅशनल सर्टिफिकेट सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये त्याने पैसे गुंतविले. इन फर्स्ट इयर ही इन्स्टॉल्ड 5000. बघा, सेकंड इयर किती केले, फर्स्ट इयरला किती, RS किती 5000, नंतर किती RS 7000 आणि पुढे RS 9000, सो ऑन डॅश. 5000 केले फर्स्ट इन द फर्स्ट इयर, त्याने 5000 रुपये गुंतविले. दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. फाइंड द टोटल अमाउंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर. दर वर्षी तो 2,000 वाढवायला आहे. आपल्या लक्षात येईल 5000, 7000, 9000, 11000. इज अँड AP असं म्हणत चालतं. इज अँड AP. आणि म्हणून A इक्वल टू किती होईल इथं 5000, D इक्वल टू किती होईल 2000 आणि किती होईल N इक्वल टू 12. आणि त्याने विचारले तुम्हाला तो किती इन्व्हेस्ट करतोय इन 12 इयर, म्हणजे S12 हाऊ मच. इतका सिंपल क्वेश्चन आहे. मग SN चा फॉर्म्युला वापरा. N/2 2A प्लस N मायनस 1 इंटू D. S12 इक्वल टू 12 आहे का बघा, 12/2 2 इंटू A ची व्हॅल्यू 5000 प्लस N 12 minus 1 and D is a 2000. Right? S12 equal to 12 6 येते निकल. ओके, 5 2 10,000 10,000 प्लस 11 into 2000. S12 equal to 6 into bracket 10,000 प्लस 11 2 22 22,000. याची बेरीज किती येते बघा. S12 equal to S12 equal to 6 into bracket 32,000 आणि याचं मल्टिप्लिकेशन करा. S12 equal to साई 2 12 साई 8 19 1,92,000 आणि मग आन्सर खाली उत्तर लिहा पूर्ण वाक्य. हे काय आन्सर लिहिणार की टोटल अमाउंट आफ्टर total amount Sachin invested in 12 year equal to RS लिहा 1,92,000. करेक्ट. असं RS युनिट लिहायला काय आन्सर लिहिलंच पाहिजे, एवढी काळजी घ्या. ओके, खूप सिंपल क्वेश्चन होता, त्याच्यात काहीच विशेष नाही. फक्त तुम्हाला हे AP कसं हे लक्षात आलं पाहिजे. असाच पुढचा खूप सिंपल क्वेश्चन आहे, तो घेतो मी. फोर नंबरचा बहुत असाच. फोर नंबरचा बघा. देयर इज अन ऑडिटोरियम with 27 rows of seats. सभागृह. There are 20 seats in first row. बघा 20 seats आहेत पहिल्या रो मध्ये, 22 seats in second row, 24 seats in third row. are is an बघा ऑडिटोरियम आहे, त्याच्यामध्ये किती रो आहेत किंवा पिक्चरच्या टॉकीज मध्ये बघतात किंवा सभागृह असतं, एक एक प्रत्येक रो मध्ये कमी सीट. पहिल्या रो मध्ये
27 रो आहेत लक्षात घ्या. आणि मग एक पहिल्या रो मध्ये किती सीट आहे 20. डिफरन्स कितीचा आहे 22 मायनस 22 चा आहे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला विचारले 15व्या रो मध्ये हा पहिला रो असं जर असेल तर हा पहिला रो 1 मध्ये किती सीट आहेत 20 आहेत. रो 2 मध्ये किती सीट आहेत 22 आहेत. रो 3 मध्ये किती सीट आहेत असे सीट असतात लक्षात घ्या 24 आहेत. अशा रो 15 मध्ये किती सीट आहेत विचारले तुम्ही किती संख्या असतील असं विचारले. बघा पुढे क्वेश्चन वाचतो मी. फाइंड द नंबर ऑफ सीट इन 15th रो म्हणजे T15 तुम्हाला विचारलाय एक. आणि दुसरा क्वेश्चन विचारलाय आपल्याला माहित आहे आणि एकूण त्या याच्या सभागृहामध्ये ऑडिटोरियम मध्ये किती सीट असतील असं त्याने प्रश्न विचारलाय. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम म्हणजे किती ते यस किती विचारले तुम्हाला 27 इक्वल टू हाऊ मच. किती रो आहेत सगळे 27 रो आहेत. मग त्या सगळ्या याच्यामध्ये किती एकूण सीट आहेत टोटल विचारलेत. आणि 15 रो मध्ये किती सीट असतील मोजत नाही ना 20 22 24 बोटावर नाही. तर मग तुम्हाला इथं काढता येईल TN काढून घ्यावं A प्लस एकदा कळाला क्वेश्चन मग प्रश्न कळाला का नाही. बघा रो नंबर 1 मध्ये 20 सीट आहेत. रो 2 मध्ये 22 आहेत. रो 3 मध्ये 24 आहेत. रो 4 मध्ये 25. आता रो 15 मध्ये किती असे किती रो आहेत रो 27 आहेत लक्षात. आणि मग एकूण सगळ्यांमध्ये किती सीट आहेत असं विचारले लक्षात घ्या. मग T15 विचारलंय 15 A किती आहे 20 प्लस 15 मायनस 1 इंटू D किती आहे 2. T15 इक्वल टू 20 प्लस 14 इंटू 2. T15 इक्वल टू 20 प्लस 14 आणि T15 मध्ये मग किती असतील 48 सीट असतील. एका प्रश्नाचं उत्तर झालं. उत्तर पुन्हा दोन्ही लिहूत आपण पुन्हा आन्सर लिहिलेच पाहिजे लक्षात घ्या. आता 15व्या रो मध्ये किती सीट असतील मग 48 वाढत वाढत चलत असतात लक्षात घ्या. जितकं एरिया वाढत चालतो त्याचा त्या गोष्टीचे आपण आता SN इक्वल टू नाव SN इक्वल टू N बाय 2 इंटू A प्लस N मायनस 1 इंटू S 27. असे किती रो 27 रो मध्ये एकूण किती सीट असे विचारले तुम्हाला. मग 27 हे दिलं 27 बाय 2 इंटू 20 प्लस 27 मायनस 1 D इक्वल टू 2. Yes 27 इक्वल टू 27 अपॉन 2 40 प्लस 26 इंटू 2. Yes 27 इक्वल टू 27 याची काटाकाटी होणार नाही यांचे ऍडिशन राहिले 40 प्लस 52 करेक्ट. Yes 27 इक्वल टू 27 बाय 2 इंटू याचे ऍडिशन करा 92 बे एक बे बे चौक 8 बे सकून 12. Yes 27 equal to 27 into 46 how much 1242. 42 एकूण किती सीट आहेत त्या ऑडिटोरियम मध्ये 1242. दोन्ही आन्सर लिहून टाका. काय की काय विचारला पहिला क्वेश्चन विचारलाय नंबर ऑफ सीट्स इन 15th रो इक्वल टू 48 आन्सर 1 and total seats in auditorium equal to 1242. असा आन्सर लिहून काढा. सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके आन्सर लिहायला विसरू नका. एवढा आन्सर तुम्ही लिहून काढा. ऍप्लिकेशन आहेत लक्षात घ्या. असे उत्तर आपल्याला कळाले. ह्या फॉर्म्युलाचा यूज काय करा ऍप्लिकेशन म्हणजे काय यूज काय आहे अशा पद्धतीचे आन्सर काढता येतात लक्षात घ्या. ओके क्वेश्चन नंबर 5 मी रीड करतो. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक. कारगिलचं टेम्परेचर कारगिल काय तुम्हाला माहित आहे तिथं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. बाउंड्री आपली भारताची काश्मीर लगत काश्मीर मधला भाग आहे लक्षात घ्या. जम्मू काश्मीरचा भाग आहे.
तिथलं टेम्परेचर मुद्दाम दिलंय. महाराष्ट्रात तर दिलं नाही तुम्हाला, गणितात दिलं असतं एखाद्या का महाबळेश्वरचं याचं, पण मुद्दाम तुम्हाला नुसतं गणिताचं उत्तर जेव्हा हा उद्देश नाही, तर की तिथं जवान कोणत्या परिस्थितीत राहत असतील आपल्याला कळायला पाहिजे. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. लक्षात घ्या, मंडे टू सॅटरडे रेकॉर्ड केले. ऑल द रीडिंग्स वेअर इन एपी. टेम्परेचर कसं आहे, टेम्परेचर कसे दिले, टेम्परेचर आर इन एपी, सगळे एपी लक्षात घ्या. आणि मग मंडे टू सॅटरडे संडे घेतलेला नाही, लक्षात घे त्याने. ऑल रीडिंग इन एपी सम टेम्परेचर, आपण नंतर जाऊ त्या वाक्याकडं. आणि मग लेट टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस फ्रॉम, लेट टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस फ्रॉम मंडे टू सॅटरडे बी. ए मायनस किती घ्यायचं, 3D घेऊ आपण. ए मायनस 3D, ए मायनस 2D, ए मायनस 3D, ए मायनस 2D, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2D. लक्षात घ्या, डिग्री सेल्सियस मध्ये असे कॉन्जुगेटिव्ह नंबर्स आहेत, आपण बघितले मागच्या एक्झरसाइज मध्ये. ए मायनस 3D, दोन एका डीचा फरक घेतला, 3D 2D AD ए प्लस डी, ए प्लस 2D. मंडेचं टेम्परेचर कधी, मग मंडे हे ए मायनस 2D दुसरे, हे वेन्सडे, हे थर्सडे, हे फ्रायडे आणि हे सॅटरडे. लक्षात घ्या, घेऊ नका घरी, फक्त समजण्यासाठी आपल्याला. आता पुढचे दोन वाक्य वाचतो, दोन कंडिशन दिल्या, इथपर्यंत कळालं. कारगिल मधलं टेम्परेचर दिले मंडे टू सॅटरडे, टेम्परेचर्स आर इन एपी, ते एपी मध्ये म्हणतोय. लेट टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस फ्रॉम मंडे टू सॅटरडे बी. ए मायनस 3D, ए मायनस 2D, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2D दिले. लक्षात घ्या. आता पहिली कंडिशन, आता मी पुढचे वाक्य वाचतो. पहिली कंडिशन काय दिली बघा त्यांनी, की सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज, सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे and Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperature of Tuesday and Saturday. By first condition म्हणायला हरकत नाही आपल्याला, by first condition बघा. आणि अजून एक वाक्य दिलंय काय, if temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, Wednesdayचं टेम्परेचर दिलंय, इथे लिहू शकतो also temperature of Wednesday किती दिलाय, Wednesday equal to minus 30 degrees Celsius. पण वेन्सडेचं टेम्परेचर आपलं कोणतं आहे, दॅट इज म्हणजेच काय म्हणतात, ए मायनस डी इक्वल टू मायनस 30. याला एक नाव आहे, करेक्ट. ए मायनस डी इक्वल टू मायनस 30. ए मायनस डी आपण वेन्सडेला मानले, लक्षात घ्या. मग ए मायनस डी किती होईल, एका दिवसाचं 6 दिवसातल्या एका दिवसाचं टेम्परेचर दिले, वेन्सडेचं बुधवारचं दिलेलं आहे. A minus D equal to minus 30. Okay. By second condition, आता बघू आपण. By second condition, अजून एक कंडिशन दिली काय, की टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे म्हणजे कोणतं, A minus 3D प्लस A प्लस 2D, हे 5D यांची बेरीज कोणाची, ट्यूसडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचर पेक्षा 5 डिग्रीने जास्त आहे. ए मायनस 2D प्लस ए प्लस 2D प्लस 5 डिग्री सेल्सियस. करेक्ट, असं म्हणतो बघा. पुन्हा रीड करतो की सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन कोणाच्या, ट्यूसडे अँड सॅटरडे. 5 ने जास्त आहे कोणाचं टेम्परेचर, मंडेचं आणि सॅटरडेचं टेम्परेचर ट्यूसडे आणि सॅटरडेच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त आहे. ओके. आणि मग तुम्हाला माहिती आहे ए प्लस 2D आणि ए प्लस 2D कटते नाही, हे कटणार नाही, इकडे आलं कटते. मग ए मायनस 3D मायनस ए पक्षांतर करायला प्लस 2D इक्वल टू 5. समजत आहे का बघा.
ए मायनस 3D हे ए इकडे आल्यानंतर मायनस झाले, मायनस 2D चे प्लस 2D झाले 5 आणि मग बघा ए कटले आणि मायनस डी इक्वल टू 5 होईल. मायनस डी इक्वल टू 5 म्हणून डी इक्वल टू किती होईल मायनस 5. डी ची व्हॅल्यू किती आली मायनस 5 होईल लक्षात घ्या. आणि त्याच्यावर तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढता येईल. आता पुट इन 1 पुट इन 1 ए ची व्हॅल्यू तुम्हाला काढायला हरकत नाही. किती येते बघा. आणि म्हणजे थर्ड सेल सुद्धा येते. ए म्हणजे माहिती आहे तुम्हाला ए मायनस डी इक्वल टू मायनस 30. ए मायनस निगेटिव्ह 5 इक्वल टू मायनस 30. ए प्लस 5 इक्वल टू मायनस 30. ए इक्वल टू मायनस 30 मायनस 5. ए इक्वल टू मायनस 35. राईट. ए ची व्हॅल्यू माहित झाली, डी ची व्हॅल्यू माहित झाली. आता तुम्हाला आन्सर लिहायला हरकत नाही. आणि मग नाव मग आता आपण एक एक काढू. सगळे टेम्परेचर काय विचारले तुम्हाला हे सगळे. मग ए मायनस 3D म्हणजे किती होईल. ए मायनस 3D म्हणजे बघा इथं काढतो मी. ए ची व्हॅल्यू किती आली मायनस 35 मायनस 3 इंटू डी ची व्हॅल्यू किती मायनस 5 आणि म्हणून ते मायनस 35 प्लस 15 मायनस मायनस प्लस 15 इक्वल टू मायनस किती होते ते 20 होते लक्षात घ्या. आता एक झाली ही बरोबर आहे. आणि मग ए मायनस 2D किती होईल ए मायनस 2D असंच होईल बघा ए मायनस 2D. आता फरक तुम्हाला काढायची गरज नाही, तुमच्या लक्षात येईल की दोनचा फरक आहे. मायनस 20 होईल. तर पुढचं किती होतंय बघा अजून कळलं. ए ची व्हॅल्यू मायनस 35 मायनस 3 इंटू डी ची व्हॅल्यू मायनस 5 लक्षात घ्या. मायनस 35 प्लस 15 ए मायनस 3D 2D मायनस 2D 3D चुकून झालं इथं मायनस प्लस 10 होईल. मायनस किती होतं ते 50 कमी कमी होत चालतं. मायनस 25 होईल ते मायनस 25 मायनस 20 मायनस 25 थर्ड किती होईल आता बघा काढायची गरज नाही. ए मायनस किती डी ए मायनस डी बघा किती होत आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे ए ची व्हॅल्यू मायनस 35 डी मायनस 5 मायनस 35 प्लस 5 इक्वल टू मायनस 30 असं तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. ए माहित आहे ए प्लस डी काढता येईल आपल्याला बघा जमते का. एवढं लिहून घ्या अगोदर पुढच्या किमती आपण काढू. समजतंय का बघा थोडंसं नीट व्हॅल्यू. 1 2 माहित झाले तरी डायरेक्ट लिहिलं तरी चालतात कारण त्यांचा फरक कितीचा यायला मायनस 5 चा फरक यायला पाहिजे लक्षात घ्या. मायनस 20 मायनस 25 मायनस 30 आन्सर पूर्ण लिहिलं तरी चालतं. सो ऑन पुढच्या सुद्धा काढू. ए प्लस डी ए प्लस 2D लक्षात येईल तुमच्या किती येईल ते किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालतात. ओके काढायचं असेल तर काढू शकतात पुढच्या. पुसून घेतो मी थोडंसं इथं लिहितो. ए प्लस ए मायनस डी झालं. ए तर ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला 4 नंबरचं टेम्परेचर एचं माहित आहे किती आलं एचं ए हा ए मायनस 35 5 नंबरचं काढता येतं तुम्हाला ए प्लस डी मायनस 35 प्लस निगेटिव्ह 5 म्हणजे किती होईल ते बघा मायनस 40 डिग्री सेल्सिअस होईल. लास्ट 6 नंबरचं ए प्लस 2D मायनस 35 प्लस 2 इंटू मायनस 5 इक्वल टू मायनस 35 मायनस 10 इक्वल टू मायनस 45 डिग्री सेल्सिअस पुढे लिहिलं तरी चालतं नंतर लिहते. आणि मग इथे लिहू टाका टेम्परेचर फॉर्म मंडे टू सॅटरडे इक्वल टू पहिले किती आपलं मायनस 20 डिग्री सेल्सिअस मायनस 25 डिग्री सेल्सिअस मायनस 30 डिग्री सेल्सिअस मायनस 35 डिग्री सेल्सिअस मायनस 40 डिग्री सेल्सिअस आणि लास्ट काय लिहायचं लास्ट मायनस 45 डिग्री सेल्सिअस. प्रश्न समजलाय का बघा. प्रश्न समजणं महत्वाचं आहे.
हे थोडं डायरेक्ट लिहिलं, हे मोठं वाटत असेल तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. एक -20 मध्ये झालं तर 5-5 डिग्री आपल्याला काय करणार वाढत चालायला लक्षात घ्या. कारण याच्यातून हे गेल्यासाठी -5 राहिलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. ओके. शेवटचा एक प्रॉब्लेम खूप सिंपल आहे, बघूत आपण आणि मग थांबूयात. लास्ट प्रॉब्लेम खूप सिंपल आहे, समजून सांगतो. ऑन द वर्ल्ड एनवायरमेंट डे tree plantation program was arranged on a land which is a triangular in shape. Trees are planted such that in first row there is a one tree, in second row there are 2 trees, in third row 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. ट्री प्लांटेशन कसं केलं? पहिल्या रो मध्ये 1 लावले झाड, दुसऱ्या रो मध्ये 2 लावले, तिसऱ्या रो मध्ये 3 लावले, चौथ्या रो मध्ये 4 लावले झाड. ट्रायंग्युलर केले लक्षात घ्या, आणि अशा पद्धतीचं लावले लक्षात घ्या. हा ट्रायंग्युलर शेप होतो ह्या पद्धतीचा. अशा पद्धतीचं प्लांटेशन वाढत वाढत गेले लक्षात. अशा किती रो मध्ये प्लांटेशन केलंय? 25. पण हे की ट्रीज किती? 1 2 3 1 2 3 4 that is an AP. आणि मग तुम्हाला A = 1, D = 1, आणि तुम्हाला काय विचारलंय? T25 किती, किंवा फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज विचारलंय. S25 विचारलं लक्षात. आणि मग तुम्हाला A माहित आहे, N माहित आहे, SL चा फॉर्म्युला वापरा. n/2 into bracket A plus n minus 1 into D. S25 25 रो आहेत अशी ट्रायंग्युलर टाइप वाढत गेले लक्षात. पहिल्या रो मध्ये 1, दुसऱ्या रो मध्ये 2 3 4 5 6 7 असा ट्रायंग्युलर शेप होतो लक्षात घ्या. प्लांटेशन केलंय. आणि S25 मध्ये एकूण किती झाड लावले त्याच्यामध्ये विचारले. 25/2 2 into 1 plus 25 minus 1 into 1 bracket close. S25 = 25/2 2 plus 24. Correct? S25 = 25/2 into 26 होतं इकडं. करेक्ट? 24 2 26 बे 30. S25 = 25 into 30. S25 = 25 गुणिले 13 करू शकतात तुम्ही, की 13 × 5 = 45 6 13 × 26 26 आणि 6 26 आणि 6 32. करेक्ट? 13 × 5 = 45 6 13 × 26 26 आणि 6 32 325. पूर्ण आन्सर लिहा. काय विचारले? टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ trees in 25 rows equal to 325. ओके. सही एक्झाम्पल घेतलेत, मुद्दाम घेतलेत. अशा पद्धतीचे तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम सेट 3 इथं तुमची एक्सरसाइज संपली आहे. आतापर्यंत बघा 5 चॅप्टर संपायलेत आपले. आणि प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 1 पूर्ण तुम्ही करायचा आहे. आणि त्यातले 7 पर्यंत तुम्ही करायला हरकत नाही. 7 8 पर्यंत तुम्ही करायला हरकत नाही. क्वेश्चन नंबर 8 पर्यंत तुम्ही करा. आणि राहिले 9 to 14 मी कंप्लीट करेन सोपे. 2 पासून 8 पर्यंत जर नाही आले तर तुम्ही मला विचारू शकता. मी ते तुम्हाला इथं समजून सांगेन किंवा तिथंच आपल्या ग्रुपवर समजून सांगू शकतो. प्रॉब्लेम सेट मधले 8 पर्यंत प्रॉब्लेम तुम्हीच करायचे. सोपेत ऑलरेडी झाले, त्याच्यावर एक्सरसाइज एखादं नाही आलं तर मी समजून सांगेन. आणि राहिलेले अजून 2-4 आवड आहेत. स्टार केले 9 पासूनचे 14 पर्यंत मी घेईन. मग हा चॅप्टर संपल. याच्यानंतर तुमचा नवीन चॅप्टर सुरू होईल. ओके. थँक्यू.